नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या काळामध्ये नसांमधील अडथळे, नसा कमकुवत होणं, सतत होणारी वेदना आणि नसांवर ताप येणं ही एक मोठी आरोग्य समस्या बनत आहे. या समस्या अनेक घरांमध्ये सामान्यपणे आढळतात. काही लोकांना पाठीतील नस दबल्याचा अनुभव येतो, तर काहींना पायातील नसेवरती वाढलेला दाब जाणवतो. बाधित भागातील रक्तप्रवाह हळूहळू कमी होतो. हळूहळू शरीराचा बाधित भाग त्याचे योग्य कार्य गमावू शकतो आणि कधीकधी जर स्थिती गंभीर झालीच तर त्यामुळे पक्षाघात देखील येऊ शकतो. आज मी तुमच्यासाठी एक अतिशय सोपा घरगुती उपाय घेऊन आले आहे, जो नसांशी संबंधित विविध समस्यांसाठी उपयुक्त मानला जातो. यामुळे संधिवात, गुडघेदुखी, पाठदुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो असंही म्हटलं जातं. हे उच्च रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करू शकतं आणि शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी देखील उपयुक्त मानलं जातं. या व्यतिरिक्त यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे ते पोटाच्या आणि पचनाच्या विविध समस्यांपासून आराम देऊ शकतात. चला तर मग हा सोपा घरगुती उपाय सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. मेथीचे दाणे हे एक अतिशय सामान्य घटक आहे, जे जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये आढळतात. आपण सामान्यतः अन्नाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी त्यांचा वापर करतो, तथापि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचंही मानलं जातं. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी मेथी खूप फायदेशीर मानली जाते. ती रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यास आणि नियंत्रित करण्यासही मदत करू शकते. ज्यांना वारंवार सांधेदुखीचा त्रास होतो किंवा जे सांधिवाताने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी ही मेथी फायदेशीर मानली जाते. नियमितपणे आणि योग्य प्रमाणामध्ये वापरल्यास ती हळूहळू सांधेदुखी आणि वेदना कमी करू शकते. वजन व्यवस्थापन आणि वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे देखील उपयुक्त मानले जातात. त्यातील भरपूर फायबरमुळे बद्धकोष्ठता हळूहळू सुधारू शकते. तसेच वारंवार होणारा गॅस, आम्लपित्त आणि पोट फुगणं यांसारख्या समस्या कमी करण्यासही ती मदत करू शकते. मेथी आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास सुद्धा मदत करते. या उपायासाठी आपल्याला लागणारा दुसरा घटक म्हणजे आहे दालचिनी. दालचिनी ही खरं तर एका झाडाची वाळलेली साल असते. जर तुमच्याकडे दालचिनीची अख्खी साल नसेल तर त्याऐवजी दालचिनीची पावडर वापरली जाऊ शकते. दालचिनी देखील शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानली जाते. ती रक्ताभिसरण सुधारण्यास आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य राखण्यासही मदत करू शकते. दालचिनी शरीरातील वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते. सामान्य चयापचय आणि अंतर्गत आरोग्य राखण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते. आता हा घरगुती उपाय तयार कसा करायचा आणि वापरायचा ते आपण समजून घेऊया. सर्वप्रथम एका ग्लासामध्ये स्वच्छ साधं पिण्याचं पाणी घ्या. या पाण्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे घालायचे आहे. त्यानंतर दालचिनीचे सुमारे 1 इंच आकाराचे 2 लहान तुकडे घ्यायचे आहे आणि ते त्याच ग्लासातील पाण्यामध्ये टाकायचे आहे. झोपण्यापूर्वी ग्लास एका स्वच्छ प्लेटने किंवा झाकणाने घट्ट झाकून ठेवायचा आहे. याचा अर्थ असा की मेथीचे दाणे आणि दालचिनी रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. ग्लास झाकून ठेवा आणि रात्रभर त्याला हात लावू नका. सकाळी सुमारे 10 ते 12 तासानंतर तुम्हाला पाण्यात आणि मेथीच्या दाण्यांमध्ये एक स्पष्ट बदल दिसून येईल. तुमच्या लक्षात येईल की मेथीच्या दाण्यांनी पाणी शोषून घेतलं आहे आणि ते फुगलं आहे. पाण्याचा रंगही किंचित पिवळा किंवा सोनेरी दिसू शकतो. सामान्यतः स्वच्छ पाणी पारदर्शक दिसतं, तथापि मेथी आणि दालचिनी रात्रभर भिजल्यामुळे दाण्यांचा रंग आणि पोत जो आहे तो बदलतो. पुढे भिजवलेले मेथीचे दाणे पाण्यातून वेगवेगळे करायचे आहेत. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे भिजवलेले पाणी प्यायचं आहे. तथापि कोणताही घरगुती उपाय नियमितपणे रिकाम्या पोटी वापरण्यापूर्वी तो तुमच्या आरोग्यासाठी आणि सध्याच्या औषधांसाठी सुरक्षित आहे याची खात्री करणं महत्त्वाचं आहे. विशेषतः जर तुम्ही मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर कोणत्याही आजारासाठी औषधे घेत असाल तर नियमित वापर सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम. त्यानंतर भिजवलेले मेथीचे दाणे चांगले चावून खा. जर तुम्हाला मधुमेह असेल तर मध घालण्यापूर्वी तुमच्या रक्तातील साखरेवर लक्ष ठेवा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्यांना मधुमेह नाही ते चवीसाठी थोड्या प्रमाणामध्ये मध घालू शकता, परंतु तो एक अनिवार्य घटक मानला गेला आहे. मेथीचे दाणे रात्रभर भिजवल्याने त्यांचा कडूपणा लक्षणीयरित्या कमी होतो. त्यामुळे भिजवलेले मेथीचे दाणे अख्ख्या सुक्या दाण्यांपेक्षा चावायला सोपे जातात. जर तुमचे दात कमकुवत असतील किंवा भिजवलेले मेथीचे दाणे चावताना तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही ते थोडेसे कुस करून मऊ करू शकता. रात्रभर भिजवल्याने दाणे मऊ होतात आणि चावायला सुद्धा ते सोपे जात असतात. ते सहज तुटतात. एका लहान वाटीमध्ये किंवा आलं आणि मसाला वाटण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खलबत्त्यामध्ये हलके दाबून ते कुटता येऊ शकतात.
यानंतर तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार ते तसेच खाल्ले जाऊ शकतात किंवा तुमच्या डॉक्टरांच्या परवानगीने चवीसाठी त्याच्यामध्ये थोडीशी मध घालता येते. आज मी तुम्हाला हा घरगुती उपाय वापरण्याचे 2 खूप सोपे मार्ग सांगणार आहे. अनेकदा असं दिसून येतं की लोक सुरुवातीला भिजवलेले मेथीचे पाणी पितात, पण काही दिवसांनी ते मेथीचे दाणे खाणं बंद करतात. 4-5 दिवसानंतर रोज भिजवलेले मेथीचे दाणे खाणं थोडंसं कठीण होतं आणि त्यामुळे ते हा उपाय सोडून देतात. म्हणून आता मी तुम्हाला दुसरी सोपी पद्धत सांगणार आहे. जर तुम्हाला ती पद्धत अधिक सोयीस्कर वाटली तर तुम्ही ती वापरू शकता. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुमची प्रत्येक कमेंट जी आहे ती काळजीपूर्वक वाचते आणि तुमच्या मतांची आणि अभिप्रायाची नेहमीच वाट पाहत असते. तुमच्या कमेंट्समुळे मला देशात आणि जगामध्ये आपल्या माहितीची पोहोच समजण्यासाठी सुद्धा मदत होते. आता एक स्वच्छ भांडं घ्यायचं आहे आणि त्यात रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे असलेलं पाणी घालायचं आहे. नंतर पाण्यामध्ये भिजवलेले मेथीचे दाणे आणि दालचिनीची काडी घालायची आहे. आता आपल्याला यापासून चहा बनवायचा आहे, अगदी जसा आपण घरी नेहमीचा चहा बनवतो तसाच. हे मिश्रण गॅसवर ठेवा आणि सुमारे 2 ते 3 मिनिटे उकळू द्या. पाणी उकळत असताना त्यात थोडंसं आलं घाला. आल्याचा फक्त एक छोटा तुकडा वापरा, साधारणपणे तितका जितका आपण 1 कप चहा बनवण्यासाठी वापरतो. हे आलं किसून घ्या, जेणेकरून त्याचा स्वाद आणि सुगंध दोन्ही पाण्यामध्ये चांगले मुरतील. जर तुमच्याकडे घरी ताजं आलं नसेल तर तुम्ही त्याऐवजी सुमारे पाव चमचा सुंठ पावडर वापरू शकता. सर्व घटकांचे फायदेशीर गुणधर्म पाण्यामध्ये पूर्णपणे मिसळतील याची खात्री करण्यासाठी ते पुन्हा सुमारे 2 ते 3 मिनिटे उकळू द्या. यानंतर गॅस बंद करा आणि चहा एका स्वच्छ गाळणीतून ग्लासामध्ये किंवा कपामध्ये गाळून घ्या. तुमचा मेथी, दालचिनी आणि आल्याचा चहा तयार आहे. नेहमीच्या चहाप्रमाणेच तो किंचित कोमट असताना हळूहळू प्या. हा चहा पिण्याच्या वेळेबद्दलही कोणतेही कठोर नियम नाहीत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तो सकाळी किंवा दिवसाही पिऊ शकता. जर तुम्हाला मधुमेह असेल तर त्यात मध किंवा इतर कोणताही गोड पदार्थ घालणं टाळावं. तथापि जर तुम्हाला मधुमेह नसेल तर चव वाढवण्यासाठी तुम्ही 1 चमचा मध घालू शकता. मध शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा म्हणूनही ओळखला जातो. मध घातल्याने चहाची चव वाढते आणि तो अधिक रुचकर लागतो. म्हणून तुमच्या आरोग्यानुसार आणि गरजेनुसार तुम्ही या सोप्या पद्धतीने तो तयार करून पिऊ शकता. आता हा घरगुती उपाय किती काळ वापरता येतो ते पाहूया. जर तुम्हाला हा घरगुती उपाय नियमितपणे वापरायचा असेल तर सुमारे 15 ते 20 दिवसानंतर तुमच्या आरोग्यामध्ये आणि शरीरामध्ये होणाऱ्या बदलांचं निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर गरजेनुसार तुम्ही काही दिवसांसाठी विश्रांती घेऊ शकता. तथापि दीर्घकाळासाठी नियमितपणे वापरण्यापूर्वी डॉक्टर किंवा पात्र आरोग्य व्यावसायिकाचा सल्ला घेणं उत्तम आहे. मेथी आणि दालचिनीसारखे घटक सामान्य खाद्यपदार्थांमध्ये वापरले जातात आणि योग्य प्रमाणामध्ये घेतल्यास बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असतात. तथापि नैसर्गिक किंवा घरगुती असल्यामुळे त्यांच्यामुळे औषध नाही जे एका दिवसामध्ये त्वरित लक्षणीय सुधारणा दाखवू शकेल. कोणत्याही घरगुती उपायाकडून सकारात्मक परिणामांची अपेक्षा करताना संयम बाळगणं किंवा आपल्या आरोग्याच्या वास्तविक स्थितीचा विचार करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 15 ते 20 दिवस किंवा अगदी महिनाभर वापरणार असाल तर तुमचं आरोग्य, सध्या सुरू असलेली औषधं आणि तुमच्या शरीराचा प्रतिसाद लक्षात घेऊन ते नियमितपणे घ्या. घरगुती उपाय विशेषतः जुनाट आजार किंवा गंभीर परिस्थितींसाठी वैद्यकीयदृष्ट्या निर्धारित उपचारांना पर्याय मानले जाऊ नयेत. मेथी, दालचिनी, आलं यांसारख्या घटकांचं माफक प्रमाणामध्ये सेवन केल्याने सामान्य आरोग्य आणि चयापचय आरोग्यास मदत होऊ शकते. तथापि शिरांमधील प्रत्यक्ष अडथळा, शिरांमधील तीव्र वेदना किंवा पायांना सतत येणारी सूज यांसारख्या समस्यांवर केवळ या घरगुती उपायाने उपचार करू नयेत. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेली औषधं, योग्य आहार आणि जीवनशैली यांचं पालन करणं आवश्यक आहे. हे घरगुती उपाय तुमच्या नेहमीच्या आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीला पूरक म्हणून वापरले जाऊ शकतात. धन्यवाद.